मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा आता दिलेला आहे। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे, एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री झालेले आहेत। नियमाप्रमाणे राज्यपालांकडे एकनाथ शिंदे यांनी आपला राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे आता हे मंत्रिमंडळाचा राजीनामा आहे। जसं मुख्यमंत्री राजीनामा देतात तो म्हणजे मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो। त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी हा राजीनामा दिला आणि त्याचीच ही थेट दृश्य आपण झी 24 तासवर प्रेक्षकांना दाखवतो आहोत। राज्यपाल आहेत आणि राज्यपालांना हा पत्र देताना राजीनाम्याचं हस्तांदोलन करतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आता ते काळजीवाहू मुख्यमंत्री राहिलेले आहेत। एकनाथ शिंदे त्यांच्या बाजूला आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्याचबरोबर दीपक केसरकर आणि दादा भुसे। झी 24 तासवर एक्सक्लुसिव्ह ही दृश्य आपण पाहतोय। राजभवनामध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा आता राजीनामा दिलेला आहे। 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदाची एकनाथ शिंदे यांनी चांगलीच गाजवली, वेगवेगळ्या योजना आणल्या, उपक्रम राबवलं, महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढला। निवडणुकीच्या वातावरणात तर त्यांच्या सभांनी वातावरण किती तापलेलं होतं हेही आपण पाहिलं। अनेक महत्त्वाचे प्रोजेक्ट्स त्यांच्या या कालावधीमध्ये झाले आणि आता मुख्यमंत्रीपदाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे। नियमाप्रमाणे हा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केलेला आहे आणि त्यानंतर आता खऱ्या अर्थानं वेगळ्या राजकीय घडामोडी घडतील। अर्थात राजकीय घडामोडी घडतात आणि दुसरीकडे ह्या प्रशासकीय प्रक्रिया एका बाजूला सुरू आहेत। आपण ही थेट दृश्य पाहतोय राजभवनामधून। एका बाजूला राज्यपालांच्या बसलेले आहेत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, तर दुसरीकडे त्यांच्या डाव्या हाताला बसलेले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार। मात्र आता मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर संपूर्ण मंत्रिमंडळाचा हा राजीनामा आहे। त्यामुळे हे उपमुख्यमंत्री पद सुद्धा सध्या नाहीये आणि मुख्यमंत्री हे काळजीवाहू मुख्यमंत्री बनलेले आहेत। सर्व नियमांप्रमाणे सध्या हे सुरू आहे। तेव्हा आता खऱ्या अर्थानं काय नेमक्या राजकीय पटलावरच्या घडामोडी घडतात हेही बघावं लागणार आहे। आपण पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील राजभवनातल्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। कृष्णात, काय नेमकं सध्या राजभवनामध्ये चालू आहे? मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे। अखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे। नियमानुसार आज कालावधी संपतोय 14व्या विधानसभेचा आणि त्यानुसार आज राजीनामा देणं भाग होतं। परंतु तांत्रिकदृष्ट्या आता मुख्यमंत्री पदावर हे एकनाथ शिंदे नाही आहेत, परंतु त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री पदी राहा म्हणून राज्यपाल यांच्या वतीनं सांगितलं जातं आणि त्यानंतर ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राहतात। परंतु मंत्रिमंडळ मात्र अस्तित्वात राहत नाही, कारण मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्री यांचा राजीनामा म्हणजेच मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो। त्यामुळे या संपूर्ण कालावधीत महत्त्वाचे जे निर्णय असतात ते मुख्यमंत्री यांच्याकडून घेतले जाऊ शकत नाहीत, कारण ते काळजीवाहू मुख्यमंत्री असतात आणि त्यामुळे येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये कदाचित नवीन सरकार स्थापनेचा जो मार्ग आहे तो कदाचित मोकळा होऊ शकतो, कारण तांत्रिकदृष्ट्या आता जी 14वी विधानसभा जी आहे ती विसर्जित झालेली आहे असं पाहायला मिळतंय। येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये जर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरला आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ झाली तर मात्र हा कालावधी जो आहे तो 15 विधानसभेचा तांत्रिकदृष्ट्या सुरू झालेला पाहायला मिळेल। परंतु मधला काळ जो आहे तो कदाचित जो आहे तो महत्वाचा असतो, परंतु याच कालावधीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा ठरवणं गरजेचं आहे। त्यानुसार जे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत दिल्लीतले ते त्या संदर्भात काय निर्णय घेतात ते पाहणं गरजेचं आहे। अनुपमा, ठीक, कृष्णात धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि एकंदरीतच राजभवनाच्या या सर्व हालचाली आपण पाहतोय झी 24 तासवर थेट आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे।